नमस्कार मित्रांनो, आजची आपली व्हिडिओ आहे ही 3019 इंजिन आहे. हिचं मी टायमिंग व टॅपेट सेटिंग दाखवणार आहे. ही टायमिंग प्लेट आहे फ्रंटची. टायमिंग बघा. टायमिंग सेट करताना आपल्याला हे क्रॅन्कशाफ्ट आपले क्रॅन्कशाफ्ट आणि क्रॅन्कशाफ्टची हे केली आहे. त्याला एक नंबर आहे. दोघांच्या बरोबर मधोमध एक नंबर मॅच करायचा आहे. म्हणजे 2 वर 2 आहे. दुसऱ्या पुल्लीवर 2 नंबर आहे. दोनच्या बरोबर मधोमध 2 नंबर मॅच करायचा आहे. बरोबर मॅच असलं म्हणजे प्रॉपर टायमिंग होतं. तर तिकडे बघा पंपाला एक आहे. पंपाला आता 3 नंबर आहे आणि आडल्या पुल्लीला 3 असेल. ह्या 2-3च्या बरोबर मध्ये 3 नंबर मॅच करायचा आहे आपल्याला. हा टायमिंग झाला. ही ब्लॅक आता ही मेन पुल्ली आहे. मेन पुल्लीवरती यू ही मेन पुल्ली आहे इंजिनची. वरती यू म्हणजे अप दिलं आहे. म्हणजे खाली बी असं दिलं आहे. बी म्हणजे डाऊन असं जे टायमिंग आहे मार्किंग दिले त्याला त्याच्यावरती. हे आपल्याला टॅपेट सेटिंग करताना वापरता येतं. तर हे टॅपेट सेटिंग बघा. हा 1 नंबर ऑल आहे. हा 2 नंबर म्हणजे साईडचा 3 नंबर. हा नाही साईडचा 3 नंबर आणि डायरेक्ट आपल्याला 6 नंबर. ही फर्स्ट राऊंडला आपली टायमिंग टॅपेट सेटिंग करायचं आपल्याला. आणि सेकंड राऊंडला 4, 5, 7, 8 ही सेकंड राऊंडला टायमिंग सेटिंग करायचे. टायमिंग सेट करताना आपल्याला हे पहिले पिलर गेज करायचं आहे. पिलर गेज आपल्याला बघा त्याच्यावरती मार्किंग प्रॉपर दिसली पाहिजे. मला आता टायमिंगची टॅपेट सेटिंगची त्याच्यामध्ये तो 3 केला पाहिजे. तो 3मध्ये ह्याला लागणारे साहित्य आहेत. हे आपल्याला पिलर गेज 12चं पाना आणि स्क्रूड्रायव्हर या 3 चीज लागणार. ह्या 12 स्कॅनरने आपला 12चा नट लूज करून घ्यायचा आणि त्याच्यावरती एक स्क्रूड्रायव्हरची की आहे ती थोडी लूज करायची. ही लूज करून घ्यायची आणि त्याच्यावरती तो पुढचं गेज आहे त्यावरती जे टॅपेट सेटिंग होते. हा 12चा बोर्ड आहे. त्याला लूज करून घ्यायचं आणि ह्याच्या आतमध्ये जो आईस्क्रीम आहे त्याला स्क्रूड्रायव्हर टाकून 1-2 थ्रेड वर खाली गेल्याने हे पिलर आपलं टॅपेट सेटिंग होते. पिलर जाम टाईट हे त्याच्यावरती सेट होतं. ते झाल्यानंतर 12च्या पाण्याने टाईट करून घ्यायचं. आणि त्याला जरा हे लावलं स्क्रूड्रायव्हर आणि 12चा पाणी लावलं आहे. इकडे पिलर गेज लावून घेतलं आहे. पिलर गेज इझी पण नाही गेला पाहिजे व जामही नाही गेला पाहिजे. हलका टाईट अशा पोझिशनमध्ये तो टॅपेट गेला पाहिजे. आता हा झाला आहे. मी वरचा स्क्रूड्रायव्हर टाईट पकडला आहे आणि खालच्या ह्याच्याने 12च्या पाण्याने टाईट करते टॅपेट सेटिंग. हे टॅपेट सेटिंग करताना मागच्या साईडची जी पुश रोड आहे ते साईडला त्या ह्याच्यात साईडला सरकले का हे चेक करायचं. आणि असा इझी हा गेला पाहिजे. इझी म्हणजे थोडं एकदम पण इझी नाही एकदम पण लूज नाही. ह्या प्रकारे आपला हा टॅपेट सेटिंग आहे. आपण हा दुसरा वॉल केलेला आहे टॅपेट सेटिंगचा. त्याला टाईट केल्यानंतर एकदा पुन्हा एकदा चेक करायचं आहे ऑइल लावून आपल्याला. आता हा 3 नंबर घेतो आपण. 3 नंबर पण सेम. आता हा डायरेक्ट 6वा नंबर घेतलेला आपण. 6 फर्स्ट राऊंडचा टॅपेट सेटिंग आहे. जास्त पण लूज नाही व टाईट पण नाही पाहिजे. इझी गेला पाहिजे. हे आपण मागचं स्क्रूड्रायव्हर लावताना स्क्रूड्रायव्हरवरती लोड न देता हलका लोड घेऊन 12चा पाना हातात हलका करून ठेवायचं. कारण तर मागं लोड दिला तर आपल्याला वाटेल तो टाईट झाला. त्यामुळे इझी हात धरून ठेवायचं ते. आणि मागे पुश रॉड हे प्रॉपर चेक करायचं का साईडला सरकलं आहे का लॉक झालं का बघा. हे बघा असं गेलं पाहिजे. एवढं हे बघा हे प्रॉपर असं गेलं पाहिजे. हा 6 नंबर ही आपली फर्स्ट राऊंडची टॅपेट सेटिंग झालेली आहे. पुन्हा आता हे बघा फर्स्ट राऊंडला 1 नंबर पिस्टन 2 नंबर पिस्टन वरती पाहिजे टॉपला. ह्या आपल्याला चेक करायचं असेल तर ह्याच्यामधून आपल्याला चेक करता येतं ते पिस्टन वर आहेत की खाली. हे 2 आणि 3 नंबर खाली पाहिजे पिस्टन. ह्यामधून मी बघू शकता तो एक स्क्रूड्रायव्हर किंवा एक रॉड टाकून तुम्ही बघू शकता पिस्टन वरती त्याच्यावरती दिसतं बघा. हे पिस्टन वरती आहे. हा 1 नंबर फर्स्ट राऊंडचा आहे. फर्स्ट राऊंडला 1 नंबरने 4 नंबर पिस्टन वरच्या दिशेला पाहिजे. ही आता सेकंडची टॅपेट सेटिंग करतो आपण. सेकंड टॅपेट सेटिंग आहे. सेकंडला आपण घेतलं 4 नंबर पहिला. 4 नंबरला पण सेम आपण तो पिलर चूज करून टॅपेट सेट करत आहोत. थोडा हलका टाईट ठेवायचं पहिल्यापेक्षा थोडं त्याला टाईट करून घेतो टॅपेट सेटिंगला. टॅपेट सेटिंग आपण प्रॉपर झाली पाहिजे. काही तर लूज झाल्या राहिल्यास तर टॅपेटचा नॉईस येतो. नॉईस नाही यासाठी प्रॉपर टॅपेट सेटिंग करायची आपल्याला. ह्याच्यातनं मागे स्क्रूड्रायव्हर थोडी 2 थोडी असे लूज करून त्या पिलर गेजला कसं होतं टाईट होतं त्यामध्ये चेक करून त्यानुसार आपल्याला ती टॅपेट सेटिंग करायची आहे. आता आपला ऑल आहे 5 नंबर. डायरेक्ट आपण असेल तर सेकंडचा
सेकंड राऊंडचा 7 व 8 हा 7 आणि त्याच्या साईडचा 8 हे बघा किती गेला पाहिजे इथे बघा 7 आणि 8 हा 2 ऑल राहिलेला आहे 2 टायपिंग सेकंड राऊंडचा. सेकंड राऊंडला घेताना आपल्याला ती पुल्ली जी दाखवली मेन पुल्ली तिला यू हा पुन्हा एक राऊंड घेऊन पुन्हा त्याच्यावरती यूवरती आणायचा. पुन्हा एक राऊंड पूर्ण राऊंड घ्यायचा आणि यूवरती आणून ठेवायचा. पण राऊंड झाल्यानंतर हा सेकंड राऊंडला परत सेम कसं फिरून यूवरती घ्यायचा. यू म्हणजे अप यू म्हणजे डाऊन म्हणजे की पुन्हा येऊन जातं की सेकंड राऊंडला तुमचा ऑल हे ओपन आहे. ही सेट करायचं टायपिंग आपली आणि टायपिंगसाठी करताना असताना सर्व रॅचेट विचेट जरा नीट ठेवावं कारण आतमध्ये हेडवरती छोटे छोटे गॅप असतात ऑइलचे वगैरे त्यातून आपल्याला आता पानं जाऊ शकतो त्याची लक्ष द्यायचं आपण काळजीपूर्वक हे काम करायचं आहे. कारण इंजिनचं हे काम आहे हे थोडं खर्च द्यायचं असतं त्यासाठी आपल्याला जरा मालकाचा विचार करून आपल्याला त्यात थोडं हे करून सांभाळून आपल्याला काम करायचं आहे. टॅपिंग बरोबर पुन्हा द्यायचं टॅपिंग हे सगळं आपण टॅपिंगसाठी फर्स्ट राऊंडचा 1 2 गेलेले आपण 3 आणि हे पुल्ले बघा सेकंड राऊंडला आपल्याला ही पुन्हा फिरवून यूवर आणायचे. पहिल्या राऊंडला या यूवर असणारच अप आणि हा डाऊन हे फर्स्ट राऊंडला पुन्हा सेकंड राऊंड हे पुन्हा फिरवून ही पुल्ली फिरवून परत यूने डेला घ्यायचे. ही आपली टॅपेट सेटिंग झालेली आहेत पुन्हा आता चेक करू शकता प्रॉपर आपली टॅपेट सेटिंग झालेली आहे. यामध्ये आपल्याला आता बघितलं आहे ते टॅपेट सेटिंग